तर राम मित्रांनो, आपल्या ट्रॅक्टर कमेंट अँड रिव्ह्यू या सिरीजचा आज 5वा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्पेअर करणार आहे स्वराज 724 XM ऑप्शन आणि स्वराज टार्गेट 630 बद्दल. 2023 मध्ये हा ट्रॅक्टर लॉन्च झालाय आणि स्वराजचा एकदम म्हणजे अचानक भयानक स्वराजने लॉन्च केला आणि एकदम भारी काम केलं. 625 आणि 630. तर मित्रांनो, आपण बात करूया पहिल्यांदा तर स्वराज टार्गेट 630 बद्दल. 630 मध्ये तुम्हाला स्वराजचं इंजिन नाही भेटणार आहे. बरोबर आहे की तुम्ही स्वराजचं इंजिन नाही याच्यात तुम्हाला भेटणार आहे यानमार कंपनीचं जापानीज इंजिन भेटणार आहे मित्रांनो. 1331 सीसीचं राहणार आहे आणि तुमचं 29 HP ची जी आहे ती पॉवर प्रोड्यूस करणार आहे हा ट्रॅक्टर आणि 87 न्यूटन मीटरचा जो आहे तो टॉर्क जनरेट करणार आहे हा ट्रॅक्टर आणि तुमचं वॉटर कोल्ड इंजिन राहणार आहे. इंजिन रेटेड RPM असणार आहे 2800 आणि आता आपण बोलूया स्वराज 724 XM ऑप्शनच्या इंजिन बद्दल. तो किती ताकद लावतो ते बघ. तर हा येतो मित्रांनो 25 ते 30 HP कॅटेगरी मध्ये. त्याची HP फिक्स नाही, कंपनी जे सांगतील 25 ते 30 HP कॅटेगरी मधला आणि मित्रांनो हा असणार आहे 1824 सीसी इंजिन बरोबर तुम्हाला येणार आहे. स्वराजचं जे ते स्वतःचं इंजिन असणार आहे याच्यामध्ये 2 सिलेंडर. टार्गेट मध्ये तुम्हाला भेटणार 1331 सीसी, याच्यात भेटणार आहे 1824 सीसी. पॉवर मध्ये भरपूर फरक असणार आहे आणि आपलं वॉटर कूल्ड इंजिन राहणार आहे. राईट तुम्हाला एअर फिल्टर दोन्ही पण ट्रॅक्टरांमध्ये भेटतील. ठीक आहे ना. आता टार्गेटचा आपण गिअर बॉक्स बद्दल बोलू. टार्गेटचा गिअर बॉक्स मित्रांनो खूप विशेष आहे. त्याच्यात भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला 9+3चा सिंक्रो शिफ्ट गिअर बॉक्स भेटणार आहे. म्हणजे गिअर एकदम स्मूथ 724 पेक्षा ते एकदम स्मूथ राहणार आहे. 9+3 कसं काय, तर याच्यात तुम्हाला मित्रांनो हाय लो मिडियम आणि आपण आता 724च्या गिअर बॉक्स बद्दल बोलू. 724 मी 7 वर्षापासून चालवतोय. याच्यापेक्षा टार्गेटचे गिअर खूप स्मूथ आहे आणि तुम्हाला याच्यात भेटणार आहे 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्सचा साधा गिअर बॉक्स भेटणार आहे जो की स्लायडिंग मेश असणार आहे. त्याच्यामुळे तो थोडी गिअरला अडचण देतो जुना झाल्यावर, जे की आता आम्हाला फेस करायला पडते ती अडचण. थोडं जुना झालं तुम्हाला गिअर अटकायची पण थोडी समस्या जाणवेल याची 724 मध्ये. माझं पर्सनल ओपिनियन सांगतोय. तर गिअर बॉक्स मध्ये तर टार्गेट खूप पुढे आहे मित्रांनो. तुम्हाला ऑप्शन पण जास्त भेटते आणि गिअर स्मूथ पण जास्त भेटते. गिअर बॉक्स मध्ये तुमचा टार्गेट आघाडीवर आहे मित्रांनो. आता आपण करूया पीटीओ ची बात टार्गेटची. तर टार्गेट खूप स्पेशल आहे मित्रांनो पीटीओ साठी, कारण की त्याच्यात तुम्हाला भेटतं बटन. चालू बंद करायला जे ते बटन भेटतं मित्रांनो गिअरच्या ऐवजी पीटीओ ऑन ऑफ करायला. तर त्याच्यात तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात मित्रांनो पीटीओचे, एक 540 आणि एक 540. इकॉनॉमी म्हणजे त्याच्यात तुम्हाला चक्कर जास्त भेटतील पीटीओचे. आणि आता आपण 724च्या पीटीओ बद्दल बोलू. पहिले 724 मध्ये म्हणजे आपल्या पण ट्रॅक्टर मध्ये नाही का 1000 RPM ची पीटीओ म्हणजे 540 इकॉनॉमी, 750 आणि तुमचं 1000 ही पीटीओ एकच आहे. ठीक आहे, हे काही वेगळं नाही. 540 एकीकडं आणि एक पीटीओ एकीकडं. पहिले तर त्याच्यात 1000 यायचा, पण आता प्रेझेंट मध्ये तुम्हाला 540 ऑप्शन भेटणार आहे. ओनली 540. दोन्ही पण ट्रॅक्टरांमध्ये तुम्हाला सिंगल क्लच येतो. टार्गेट मध्ये बटन असल्यामुळे काही गरज नाही पडत त्या गोष्टीची, ते बटनच क्लचचं काम करून घेतं. 724 मध्ये सिंगल क्लच असल्यामुळे थोडीफार अडचण येते, पण असं काही काम होऊन जातं, तो काही भाग नाही. पण मग कंपनीनं आता द्यायला सुरुवात केली पाहिजे दूध प्लस पाहिजे, कारण की मला गरज नसती. तर पीटीओ मध्ये पण तुम्ही बघू शकता टार्गेट जिंकलाय, टार्गेट आघाडीवर. जास्त ऑप्शन पण भेटते, जास्त फीचर पण भेटते. आणि आता आपण ब्रेकची बात करू. ब्रेक दोघांमध्ये पण काही विशेष नाही, दोघांमध्ये पण सारखेच ब्रेक येते, पण तुम्हाला टार्गेट मध्ये थोडे जास्त ऍडव्हान्स ब्रेक भेटते. दोघांच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर आपण बात करू. त्याच्यात पण तुमचा जो आहे टार्गेट विनर ठरतो, कारण की त्याच्यात तुम्हाला डिजिटल प्लस अॅनालॉगचं जे आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटतं आणि याच्यात तुम्हाला फक्त अॅनालॉगचे जे आहे ते मीटर भेटतात सेपरेट. म्हणजे याची त्याची पसंत मित्रांनो. जे डिजिटल मीटर फक्त एवढंच करतं का ते क्विक काम करतं. आपले जे अॅनालॉग मीटर आहे साधे ते थोडा रेस दिल्यानंतर टाइम घेते, तर हे डिजिटल असे नाही करते, ते क्विक काम करते. आणि दोघांमध्ये पण तुम्हाला ऑफकोर्स पॉवर स्टेअरिंग तर भेटणार आहे, ड्युअल इलेक्ट्रिक ते पण. आणि तुम्हाला टार्गेट मध्ये 4x4 ऑप्शन नाही, 4x4 ऑप्शन आहे. आणि 724 मध्ये 4x4 आला होता, जो की आता माझ्या मते तरी डिस्कंटिन्यू झालेला आहे. फक्त 4x2 अवेलेबल आहे. आणि एका गोष्टीमध्ये मित्रांनो स्वराज 724 विनर करतो, ती म्हणजे टायर साईज. तर तुम्हाला टार्गेट मध्ये भेटतो मित्रांनो 950-20चं टायर, रिअर टायरची आपण बात करू. प्रेझेंट मध्ये आता जी मागचे स्वराज 724 येत होते त्यांच्यामध्ये 11/2/24 खूप दिवसांपासून टायर भेटतो. आता
त्याच्यात तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो 12/4/24 मोठं टायर भेटणार आहे. आणि मोठं टायर जास्त गती, ट्रॅक्टर ऑटोमॅटिक जास्त ताकद लागतो, स्लिपेज कमी होती. ठीक आहे ना. 4x2 जरी असलं ट्रॅक्टर तरी टायर मोठा असल्यामुळे ट्रॅक्टर खूप सक्सेस आहे. टायर साईज मध्ये तुमचा 724 व्हीलर ठरतो. तर आपण डिफरेन्शियल लॉकची बात करू. टार्गेट मध्ये तुम्हाला भेटतं 724 मध्ये जे ते भेटत नाही. त्याची मला खूप कमी बास होती कधी कधी ट्रॅक्टर जेव्हा फसतो तेव्हा. तर त्याच्यात टार्गेट तुमचा एक प्लस पॉईंट अजून टार्गेटला जातो. आणि आता आपण बात करू हायड्रॉलिकची. दोन्ही पण ट्रॅक्टरांमध्ये तुम्हाला ADDS टाईपचे हायड्रॉलिक भेटतील. सगळ्या ट्रॅक्टरांमध्ये नॉर्मल भेटतील. ऑटोमॅटिक डिफ्ट अँड ड्राफ्ट सिस्टीम. तुम्हाला 724 मध्ये भेटतील 1000 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आणि टार्गेट मध्ये भेटतील मित्रांनो 980 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी. दोन्ही पण सेम 20 किलो जास्त काही कमी जास्त होत नाही. आणि आता सर्वात मेन मोबाईलच्या प्राइसची आपण बात करू. प्राइस मध्ये तुम्हाला जास्त काही डिफरन्स नाही राहणार आहे. आता जिल्ह्या वाईज ते वेगवेगळी प्राइस असू शकते नाही का. तुम्हाला 5.25 लाखाच्या आसपास दोन्ही पण ट्रॅक्टर भेटले पाहिजे. 5,30,000च्या पुढंच राहणार आहे. पण मग त्याच्या आसपास तुम्हाला भेटले पाहिजे. तर निष्कर्ष असा निघतो 724 त्याच्यात मोठ्या टायर साईज मुळे ना जास्त दम लागेल. त्याच्यात सीसी पण जास्त आहे. बाकी निवड तुमची. दोन्ही पण ट्रॅक्टर भरपूर चालून बघा. तर निष्कर्ष असा निघतो फीचर्स म्हणजे जास्त ऑप्शन जास्त फीचर्स पाहिजे असतील 4x4 ट्रॅक्टरचं इच्छा असेल तुमची तर तुम्ही टार्गेट जाऊ शकता. आणि ट्रॅक्टर म्हणून एक ट्रॅक्टर जर पाहिजे असेल तर मग जास्त काही आपल्याला गरज नाही फीचरची. आपले काम झाले खूप झालं. तर 724 पण एकदम बेस्ट आहे ताकदीच्या बाबतीत. मित्रांनो आजच्या कमेंट केल्या होत्या प्रशांत काळे आणि तपावा प्रशांत खिल्लारे यांनी. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनलला सर्वात मेन सबस्क्राईब नक्की करा बरं का. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.